नमस्कार मंडळी, आता आम्ही निघालेलो आहोत माता कामाख्या देवी दर्शनासाठी। तर कामाख्या मंदिर आसामची राजधानी गुवाहाटी येथे आहे। शक्ती देवता सतीचे हे मंदिर आसामची राजधानी दिसपूर येथून 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या नीलांचन पर्वत श्रेणी आहे। हे देवीच्या 51 शक्तिपीठांपैकी एक असून येथील देवीचे या स्वरूपात आहे। हे ठिकाण तांत्रिक सिद्धीचे सर्वोच्च सिद्ध शक्तिपीठ आहे। या भागाला मध्यांचल पर्वत या नावानेही ओळखले जाते। आपण पाहू शकताय, हा मध्यांचल पर्वत आहे। याच ठिकाणी समाधिस्थ असलेला शंकराला कामदेवाने बाण मारला होता आणि समाधीतून बाहेर आल्यावर शंकराने त्या कामदेवाला जाळले होते। नीलाचल पर्वतावर कामदेवाला पुन्हा जीवदान मिळावे म्हणून या क्षेत्राला कामरूपी असेही म्हटले जाते। तर देवीची शक्तिपीठ कथा अशी आहे मित्रांनो, पौराणिक संदर्भानुसार असे मानले जाते की पार्वती देवी पूर्व जन्मात सती नावाने दक्ष प्रजापतीची कन्या म्हणून जन्माला आली। ती शिवपत्नी होती। तिच्या वडिलांनी एक यज्ञ केला, पण त्यासाठी शिवाला आमंत्रित केले नाही। सती तेथे पोचल्यावर म्हणजे भगवान शंकरजीचा शिवाचा उपहास करण्यात आला। हा अपमान सहन न झाल्याने तिने स्वतःचे जीवन संपवले। ही बातमी समजल्यावर भगवान शंकरजींना खूप शोक केला आणि तिचे शव 2 हातांवर घेऊन रुडान करीत ते तिन्ही लोक फिरत राहिले। एकेका स्थानी सतीचा एक अवयव गळून पडला। त्या ठिकाणी सतीचे अवयव पडले, त्या ठिकाणी शक्तिपीठे तयार झाली। त्यापैकीच मित्रांनो, आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत कामाख्या देवी मंदिरामध्ये। माता कामाख्या देवीच्या दर्शनासाठी आता आम्ही निघालेलो आहोत। आता काही क्षणामध्ये, काही वेळामध्ये आम्ही माताच्या दर्शनासाठी आता जातोय। आणि एक सांगू इच्छितो, वर्षात एकदाच येणारे अंबुबाची पर्व जगातील सर्व तांत्रिक, मांत्रिक आणि सिद्ध पुरुषांसाठी महत्त्वाचे स्थान हेच मानले जाते। हे अंबुबाची पर्वा भगवती म्हणजे सतीचे रजस्वला पर्व असते। तंत्र आणि मंत्रशास्त्राचे उपासक या काळात मंत्राचे पुरस्चरण अनुष्ठान करतात। या पर्वात देवी भगवती, माता भगवती रजस्वाला होते आणि त्यानंतर महामुद्रेवर पांढरे वस्त्र घातले जाते, ते लाल रंगाचे होते अशी श्रद्धा यामागे मानली जाते। मंदिरातील पुरोहित वर्ग या वस्त्राचे तुकडे भाविकांना प्रसाद म्हणून देतात। या पर्वात केवळ भारतातीलच नाही तर बांगलादेश, तिबेट आणि आफ्रिकेतील तंत्र उपासक येऊन साधना करतात। वाममार्ग साधनेचे हे एक महत्त्वाचे ठिकाण मानले जाते। तर मित्रांनो, आपण पाहू शकताय माता सती देवीच्या मंदिरात आपण आता कळसाचे दर्शन घेऊया। आम्ही आता काही वेळामध्येच मातेच्या दर्शनासाठी जाणार आहोत आणि त्याचा पौराणिक संदर्भ असा देखील मानला जातोय। पौराणिक आख्यायिकेनुसार अंबुबाची पर्वाच्या काळात देवी भगवती रजस्वाला होते आणि तिच्या गर्भगृहातून सलग 3 दिवस जलप्रवाहाच्या ठिकाणी जागी रक्त वाहते अशी मान्यता आहे। कामाख्य तंत्रानुसार या शरीरिणी कुंजवासिनी कामदा रजस्वाला महातेचा कामाक्षी देहतम सदा। देवीच्या या रजस्वाला काळाची सांगता 3 दिवसांनी होते आणि त्यानंतर तिची विशेष पूजा आणि साधना केली जाते। याविषयीची आख्यायिका अशी आहे मित्रांनो, असुरराज नरकासुर अहंकारी होता। भगवती कामाख्याला आपली पत्नी करून घेण्याची त्याची इच्छा होती व त्यासाठी तो आग्रही होता।
नरकासुराचा मृत्यू जवळ आला आहे हे ओळखून देवीने त्याला सांगितले की आज एका रात्रीत तू नील पर्वताच्या चारही बाजूला दगडांचे 4 रस्ते तयार कर आणि मंदिरासमोर एक विश्रामगृह तयार कर. तू हे पूर्ण करू शकलास तर मी तुझी पत्नी होईल आणि नाही करू शकलास तर तुझा मृत्यू अटळ आहे. अहंकारी राक्षसाने सकाळ होण्यापूर्वी दगडाच्या पायऱ्यांचे रस्ते तर तयार केले, पण विश्रामगृहाचे काम चालू असतानाच देवीने एका मायावी कोंबड्याच्या द्वारे सकाळ झाल्याचे सूचित केले. त्यामुळे रागावलेल्या नरकासुराने त्याचा पाठलाग केला. ब्रह्मपुत्रेच्या दुसऱ्या तीरावर पोचल्याने असुराने त्या कोंबड्याला मारले. ते ठिकाण आजही कुकटाचकी नावाने प्रसिद्ध आहे. तर मित्रांनो, आपण पाहू शकताय मातेच्या दर्शनासाठी आम्ही जाऊन आलो आणि दीप प्रज्वलन करतोय. याच ठिकाणी सती स्वरूप आद्यशक्ती महाभैरवी कामाख्याचे तीर्थ आहे. जगातील सर्वोच्च कौमारी तीर्थ म्हणून ओळखले जाते. त्यामुळे या शक्तीपीठाच्या ठिकाणी कुमारी पूजनाचे अनुष्ठानही महत्त्वाचे मानले जाते. सर्व कुलांतील आणि वर्णातील कुमारिका या आदिशक्तीचे प्रतीक मानले जाते. आता आपण पाहू शकताय आम्ही मातेच्या ठिकाणी आरती केली आणि दीप प्रज्वलन केलेलं आहे. मातेच्या ठिकाणी या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. जय माता कामाख्या माता की जय हो. तर मित्रांनो, आम्ही मातेचं दर्शन करून प्रदक्षिणा केली आणि प्रदक्षिणा केल्यानंतर आम्ही एका ब्राह्मणाचं दर्शन घेतले आणि त्यांनी आम्हाला माऊलीचे मातेचे एक प्रसाद रूपी आम्हाला वस्त्र दिले. जय कामाख्या माता की जय. आपण पाहू शकताय आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आणि या ठिकाणाहून आम्ही तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत गुवाहाटी येथील वशिष्ठ मंदिर म्हणजे वशिष्ठ ऋषींचं मंदिर. या ठिकाणी आता आम्ही निघालेलो आहोत. तर वशिष्ठ मंदिर हे भारतातील आसाम राज्यातील म्हणजे ज्या ठिकाणी आम्ही आज थांबलेलो आहोत गुवाहाटी या शहराच्या आग्नेय कोपऱ्यात स्थित एक शिवमंदिर आहे. ज्या वशिष्ठ आश्रमात हे मंदिर आहे. त्याचा इतिहास वैदिक काळापासूनचा आहे. आख्यायिकेनुसार आश्रमाची स्थापना महान संत वशिष्ठ म्हणजे वशिष्ठ मुनी यांनी केली होती. त्याच ठिकाणी आता आम्ही मंदिराच्या गर्भगृहामध्ये दर्शनासाठी जातोय. वशिष्ठ आश्रमातील मंदिर मेघालयातील टेकड्यांमधून उगम पावणाऱ्या 3 पौराणिक पर्वतीय प्रवाहाच्या संध्या ललिता आणि कांता काठावर आहे, जे शहराच्या वाहणाऱ्या वशिष्ठ बहिणी भारलू नद्यांच्या रूपात होतात. तर मित्रांनो, आता आपण पाहू शकताय आम्ही दर्शन करून बाहेर निघालेलो आहोत. हा आश्रम ऋषी वशिष्ठ यांचे निवासस्थान असल्याचे मानले जाते. हा आश्रम आम्ही गुवाहाटी ज्या ठिकाणी राहत होतो त्या ठिकाणावरून साधारणतः 10 ते 12 किलोमीटर अंतरावर हत्तींची लोकसंख्या असलेल्या गरभंगा राखीव जंगलाच्या बाहेर आहे. हे गरभंगा राखीव जंगल देखील एक प्रास्ताविक अतिशय सुंदर असं हे राखीव जंगल आहे. जरी आश्रमात एक मंदिर आहे परंतु तरीही मुनी वशिष्ठ ज्या गुहेत ध्यान केले होते असे मानले जाते की आश्रमाच्या आत 5 किलोमीटर अंतरावर आश्रमात एक धबधबा देखील आहे. पाठीमागच्या बाजूला याच ठिकाणी 1000 ते 1100च्या सुमारास दगडी मंदिर असल्याचा पुरावा आहे. त्याच मंदिराचं आम्ही आता दर्शन घेतलंय. 18व्या शतकाच्या मध्यात पूर्वीच्या काळातील दगडी मंदिरातील अवशेषानंतर एक विटांचे मंदिर बांधण्यात आले. हे मंदिर पायथ्याशी अष्टकोनी आकाराचे आहे. आपण मगाशीच पाहिलं, ज्यावर बहुभुज शिखर आहे. मंदिरात एक खोलवरचा गर्भगृह आहे ज्यावर ऋषी वशिष्ठ यांच्या
पावलांचा ठसा असल्याचं मानलं जाते. मगाशीच आपण त्या ठिकाणचं दर्शन केलेलं आहे. तर अतिशय सुंदर असं हे ठिकाण वशिष्ठ ऋषींचं, त्याच्याच पाठीमागं ही नदी वाहत आहे, आपण पाहू शकताय मित्रांनो. आणि यानंतर आम्ही पुढच्या मार्गाला जाणार आहोत दर्शनासाठी भीमाशंकर या मंदिरामध्ये. अतिशय सुंदर ठिकाण. जर मित्रांनो आपण आलात तर नक्कीच या ठिकाणी अवश्य एकदा तरी भेट द्या. हेच ते ठसा, हेच ते पाऊल वशिष्ठ मुनींचं आपण दर्शन घेऊ शकताय. अतिशय सुंदर असं हे ठिकाण. वशिष्ठ मुनींची मूर्ती समोरच पुतळा आपण पाहू शकताय. तर मित्रांनो, आसाम राज्यात हिंदू धर्म हा प्रमुख धर्म आहे. काही विद्वानांच्या मते हिंदू धर्मातील काही सर्वात जटिल आणि कमी समजल्या या परंपराचे हे घर आहे. लोक शैव शक्ती तंत्र आणि एक शरण धर्म नावाच्या वैष्णव धर्मांच्या स्थानिक स्वरूपांच्या परंपराचे पालन करताना दिसत आहेत. काही महिला मंडळी मंदिराच्या पाठीमागे असलेली जी नदी आहे त्याच्या पूजेसाठी निघालेल्या आहेत, आपण पाहू शकता. भीमाशंकर ज्योतिर्लिंग गुवाहाटी. तर मित्रांनो, गुवाहाटीमधील भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे भीमेश्वर धाम या नावाने ओळखले जाते. त्याच ठिकाणी आम्ही आता दर्शनासाठी निघालेलो आहोत, जे पामोही येथील डाकिनी टेकडीवर दीपोर बिलच्या जवळ स्थित आहे. आणि हे भगवान शिव आणि भीमासूर यांच्यातील पौराणिक कथेमुळे महत्त्वाचे आहे, जिथे शिव येथे ज्योतिर्लिंगाच्या रूपात विराजमान आहेत, आपण पाहू शकताय. या ठिकाणी गुवाहाटीमधील पामोही जवळची डाकणी टेकडीवर स्थित असलेलं हे मंदिर भीमासूर राक्षसाचा वध करण्यासाठी शिव याच ठिकाणी अवतरले आणि नंतर तेथेच ज्योतिर्लिंग स्वरूपात स्थापित झाले असे मानले जाते. तर मित्रांनो, याच ठिकाणी आता आम्ही दर्शनासाठी आलेलो आहोत. अतिशय सुंदर पवित्र हे ठिकाण दर्शनासाठी आता आम्ही निघालेलो आहोत. अतिशय घनदाट जंगल अरण्य आपण पाहू शकताय. जय भोलेनाथ महाराज की जय हो. तर मित्रांनो, या ठिकाणची आख्यायिका अशी आहे, येथे कोणतेही मंदिर नाही, त्याऐवजी शंकरजीच्या म्हणजे पिंडीभोवती एक डोंगराळ ओढा आहे आणि ह्या पिंडीला लागून सतत वाहणारे पाणी पाहता येते. या धामच्या मध्यभागी गणेशाला समर्पित एक मंदिर देखील आहे आणि त्याकडे जाणारा रस्ता, डोंगर, ओढे आणि बांबूच्या खोबणींचे खूपच सुंदर असं आपण दृश्य या ठिकाणी आता पाहू शकताय. याची आख्यायिका अशी आहे, शिवपुराणानुसार कुंभकर्ण म्हणजे रावणाचा भाऊ हा पाताळ लोकाच्या राजाची मुलगी कर्कटीवर प्रेम करत होता. जेव्हा रावण कर्कटीच्या वडिलांना आणि कुंभकर्णाला रामाशी युद्ध करण्यासाठी आमंत्रित करण्यासाठी आला होता, तेव्हा रावणाने त्याला कर्कटीने लग्न करण्याची परवानगी देईपर्यंत कुंभकर्णाने येण्यास नकार दिला. शेवटी नारदाच्या सल्ल्यानुसार रावणाने होकार दिला आणि कुंभकर्णाने कर्कटीने लग्न केले. लग्नानंतर कुंभकर्ण युद्धात सहभागी होण्यासाठी कर्कटीला निघून गेला. कुंभकर्णाच्या मृत्यूनंतर कर्कटीने कुंभकर्णाच्या मुलाला जन्म दिला. त्याचे नाव भीमासूर असे ठेवण्यात आले. ब्रह्मदेवाकडे प्रचंड शक्तीचे वरदान मिळावे आणि विष्णूकडून कोणत्याही प्रकारचे मारला जाऊ नये म्हणून भीमासुराने तपश्चर्या केली. नंतर त्याने विष्णूला त्यांच्याशी युद्ध करण्याचे आवाहन दिले. विष्णूने मान्य केले आणि ब्रह्मदेवाचे वरदान टिकून ठेवण्यासाठी जाणून बुजून युद्ध हरले.
यामुळे भीमासूर खूप अहंकारी झाला आणि त्याने विविध राज्ये जिंकण्यास सुरुवात केली. त्याने काम रूपाच्या राजा प्रियधर्जन म्हणजे प्रियधर्मन राजा काम रूपेश्वरी असे म्हणतात आणि त्याची पत्नी दक्षिणादेवी यांना कैद केले. राजा प्रियधर्मन आणि त्याची पत्नी तुरुंगातही शिवाची पूजा करत होते. तेव्हा भीमासुराने राजाला पूजा करण्यासाठी रोखण्यासाठी आपले सैन्य पाठवले. तेव्हा शिवाच्या क्रोधाने त्यांचा नाश झाला. भीमासूर राजा कामरूपेश्वराला मारू इच्छित होता. तेव्हा भीमासुराने हल्ला केला. तेव्हा राजा याच ठिकाणी पूजा करण्यास व्यस्त होता, तेच हे ठिकाण. तेव्हा त्याची तलवार राजाऐवजी लिंगावर पडली. लगेच शिव प्रगट झालेत आणि त्याने भीमासुराचा वध केला. भगवान शिवाच्या शरीरातून निघालेल्या घामाने एक नदी निर्माण झाली. तीच ही नदी आपण आता पाहू शकताय, जी आता ज्योतिर्लिंगावरून वाहत असलेली तीच वाफ असल्याचे म्हटले जाते. राजा ज्या ठिकाणी शिवाची पूजा करत असे त्या जागेचे नाव या घटनेवरून भीमाश्वर असे ठेवण्यात आले. देव ऋषी आणि भक्तांच्या विनंतीवरून शिवाने ते भीमाशंकर या नावाने कायमचे राहण्यास सहमत दर्शवले. त्याच ठिकाणाहून आम्ही आता निघालेलो आहोत. आपण पाहू शकताय गुवाहाटी या ठिकाणी समोरील स्टेडियम. असा आमचा आजचा प्रवास. नंतर आम्ही बालाजी मंदिर या ठिकाणी नवीन काम चाललेलं आहे त्या ठिकाणी दर्शनासाठी आलेलो आहोत. वेंकटरमण गोविंदा गोविंदा. मित्रांनो, जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.